पुण्याला इतक्यांदा जाऊन सुद्धा माझ्याकडून दुर्लक्षित राहिलेल्या एका ठिकाणाची गोष्ट नुकतीच ऐकण्यात आली. त्यामुळे या पुणे दौऱ्याची सुरुवात तिथूनच करायचं ठरवलं होतं. ठिकाणाचं नाव होतं बाहुलीचा हौद. हौदाकडे जाताना त्याच्या निर्मितीमागची गोष्ट मनात घोळत होती. महात्मा फुले यांचे सहकारी विश्राम रामजी घोले यांनी आपली कन्या काशीबाई उर्फ बाहुली हिला फुले दाम्पत्याच्या प्रेरणेने शिकवायला सुरुवात केली. नातेवाईकांकडून तीव्र विरोध असताना त्यांनी तिचं शिक्षण सुरू ठेवलं. ही तत्कालीन धर्मद्रोही म्हणजेच अँटी रिलिजियस ऍक्टिव्हिटी टाळण्यासाठी नातेवाईकांनी बाहुलीला लाडूतून काचेचे तुकडे खाऊ घातले. त्यात बाहुलीचा मृत्यू झाला आणि बाहुली स्त्री शिक्षणाची पहिली बळी ठरली. तिच्याच आठवणीत विश्राम घोलेजींनी बांधलेला हा हौद. या गोष्टीला उजाळा देत फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या बाहुलीच्या हौदाकडे पोहोचलो. बघून डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्या काळी प्रशस्त अष्टकोनी असल्याचे सांगण्यात आलेल्या या हौदावर बाहुलीची मूर्ती आणि कारंजे बसवण्यात आले होते. पण आता रस्ता रुंदीकरण आणि शहराच्या विकासाच्या नावे हा हौद एखाद्या बाथटब इतका उरला होता, ज्यात 7-8 वर्षांच्या बाहुलीऐवजी 2 घागरी घेतलेल्या महिलेची मूर्ती होती. विश्राम घोले यांनी बांधलेल्या हौदातील कारंजे आणि बाहुलीची मूर्ती सोडा, खरा हौदच गायब होता. स्त्री शिक्षणाच्या पहिल्या बळीच्या इतिहासाने कोणाला इतका त्रास दिला असेल? तिथून निघताना मनात आलं, तो हौद नाही, समाजाच्या अनिष्ट रूढींना दाखवण्यात आलेला आरसा गायब होता. मूळ हौदाचा कथित भाग असणाऱ्या त्या कोरड्या हौदाने समाजाचं कोरडेपण फार ठळकपणे अधोरेखित केलं होतं. संपूर्ण पुणे दौऱ्याची व्हिडिओ नुकतीच यूट्यूबवर पब्लिश केली आहे. नक्की बघा. लिंक बायोमध्ये.